दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्याचे शहराध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे जगताप आहेत। सर, काय सांगाल, दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत त्याचं जवळजवळ एकत्र येण्याचं निश्चित झालेलं आहे, तुमची काय भूमिका असणार आहे आणि या संदर्भात जे आहे ते पवार साहेबांशी तुमचं बोलणं झालंय का? नाही, या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भातला माझा अजून काही निर्णय कळलेला नाही आहे। कालच मी मुंबईला सन्मान्य सुप्रियाताई सुळे ज्या माझ्या नेत्या आहेत, त्याचबरोबर माननीय जयंतरावजी पाटील साहेब, माननीय शशिकांतजी शिंदे साहेब आणि माननीय रोहितदादांच्यावर माझी अनौपचारिक भेट झाली। मी त्याच्यामध्ये एकूण सविस्तर अहवाल ठेवलेला आहे। आत्तासुद्धा सकाळी माननीय सुप्रियाताईंचा माझा कॉलवर बोलणं आलं, शिंदे साहेबांचं माझं बोलणं आलं, त्यानुसार मला मुंबईला अर्जंट बोलवलं। मी मुंबईत त्यांची भेट घेतोय। मला पक्षाची कोंडी करायची नाही, कारण की मी आदरणीय पवार साहेबांवर प्रेम आणि श्रद्धा ठेवलेला कार्यकर्ता आहे। त्यामुळं मे बी काय जर ठरलं असेल तर माझा काही निर्णय असेल तेही सांगायला मी त्यांना निघालोय। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे इमोशनल ब्लॅकमेलिंग किंवा इमोशनल ड्रामा नाही। या संदर्भात पक्ष म्हणून काही मर्यादा असतात, त्याच्यामुळे किंवा काही नका त्या संदर्भामध्ये ॲडजस्टमेंट असू शकतात। त्या संदर्भामध्ये मला कुठल्या प्रकारे या संदर्भात जाहीर वाच्यता करायची नाही, ती मला कल्पना पण नाही। पण मी ते समजू शकतो, कारण की मी पवार कुटुंबावर मागची 27 वर्ष सलग कामकाज केलं आहे। कधी कुठली संधी डावलली गेली म्हणून काय पक्ष सोडलेला नाही। त्या पक्षावर एकदाही सिंगल टाईमच चुकीची टीका केली नाही आणि आज पण नाही। त्याच्यामुळं नेमकं सिनियर लेवलला काय ठरलं याचा मला आता पुढच्या 2-3 तासामध्ये नका या ठिकाणी सगळी माहिती मिळेल। माझा त्यानंतरचा निर्णय काय असेल ते सन्मान्य सुप्रियाताईंच्या समोर मी ठेवणार आहे आणि जो काही निर्णय असेल तो आज संध्याकाळवरती मी नक्की जाहीर करेन। सुप्रियाताईंसोबत तुम्ही हीच जी संपूर्ण तुमची खतखत आहे ती पवार साहेबांशी चर्चा झाली का या संदर्भात, की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको किंवा काय या संदर्भात? असं की साहेबांना आम्ही कायम दैवत मानलं, साहेबांच्यावर माझी श्रद्धा कालही होती, आजही आहे। उद्या मी इथं नसलो तरी माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत पवार साहेब हेच माझं श्रद्धास्थान असेल, त्यावरती दुमत असण्याचं काही कारण नाही। आत बाहेरची भूमिका आपली आतली वेगळी, बाहेरची नाही। त्यामुळे आजचा आजची जी काय अस्वस्थता आहे ती काय आहे, तर 2 जुलै 2023ला ज्यावेळेस सन्मान्य अजितदादा जे माझे त्यांचे खूप चांगले संबंध राहिले, आजही त्यांच्याबद्दल मला प्रेम आणि आदर नक्की आहे। सन्मान्य अजितदादांच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही वैर भावना नव्हती, नाही आणि उद्यासुद्धा नसेल। पण जस्ट दादा का साहेब हा निर्णय झाला तसं आम्ही साहेबांबरोबर राहिलो का, तर या देशातले एकमेव लोकनेतृत्व, एकमेव लोकनेते साहेबांनी या वयात साहेबांची साथ सोडायची हा एक निर्णय होता। आणि साहेब हे पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ आहे, त्यामुळं ती विचारधारा सोडायची नाही हा दुसरा त्याच्यातला पार्ट होता। आज या संदर्भात कुणाची विचारधारा काय या संदर्भात मी फार काय स्टेटमेंट करून गोंधळ घालू नये। पण इथं बीजेपीच्या विरोधात आम्ही लढतोय आणि मग त्याच्यामुळं ज्या कार्यकर्त्यांनी इमानी इतबारे आपल्याला साथ दिली त्यांना संधी दिली गेली पाहिजे। पुणेकरांनी जो सक्षम विरोधी चेहरा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला स्वीकारलं होतं, त्या प्रतिमेला कधी त्याच्याशी तडजोड करून हीच माझी भूमिका होती। ती भूमिका मी कालही मांडली, आजही मांडेल आणि या संदर्भात जो काही योग्य निर्णय असेल तो पक्षाकडून पक्षाचा निर्णय घेऊन मी माझा निर्णय जाहीर करेन। राजीनामा तुम्ही देणार देखील असं म्हणलं होतं ना, की आता मग काय निर्णय घेण्याची तयारी होती तुम्ही? का पहिली गोष्ट, पुणेकरांच्या संरक्षणासाठी, पुणेकरांच्या हितासाठी, कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी मी लढणार आहे, एवढं नक्की आहे। एक सांगा मला, की ही खतखत नक्की काय आहे? अजित पवारांना का विरोध आहे तुमचा, कशासाठी नक्की? खतखत काहीच नाहीये। दादांचा पक्ष आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधात लढलो। पुणेकर म्हणून पुणेकरांनी दादांच्या पक्षाच्या किंवा महायुतीच्या विरोधामध्ये आम्हाला मतदान केलेलं आहे। आज दादा आजही राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहे, दादांचा पक्ष आजही त्यांच्या सत्तेमध्ये सहभागी आहे। असं असताना पुणेकरांच्या समोर आम्ही ट्विस्ट का उभा करतोय, की म्हणजे भाजपवरला आम्ही टीका करायची आणि भाजपच्याच एका मित्र पक्षाबरोबर आम्ही 20-25 दिवसाकरता आघाडी करायची, याचे दुर्गामी परिणाम होत असतात। त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मी पुन्हा एकदा सांगतो, त्या निर्णयावर मला काहीच भाष्य करायचं नाही आणि उद्यासुद्धा मी असेल नसेल सुद्धा तरीसुद्धा मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही। आज माझी प्राथमिकता आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष होती आहे। उद्याचा निर्णय जो काय असेल तो आज संध्याकाळी मी जाहीर करेन। तुमचं म्हणणं आहे की पुणेकरांशी विश्वासघात नाही करायचा, दादांशी हात मिळवून म्हणजे पुणेकरांशी विश्वासघात, असंच म्हणणं आहे का तुमचं? अशा प्रकारे मला काहीच चुकीचं स्टेटमेंट द्यायचं नाही। एक नक्की आहे, पुणेकरांसमोर काय विचार घेऊन जावा या संदर्भातलं एकदा कायदे धोरण प्रत्येक पक्षाला ठरवावं लागेल। नॉट ओन्ली आमची पार्टी, काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस जर देश पातळीवर या ठिकाणी या सगळ्या नरेंद्र मोदी सरकार, फडणवीस सरकारच्या विरोधात लढत असेल तर त्या ठिकाणी एका शहराच्या छोट्या निवडणुकीसाठी काय वेगळा निर्णय घ्यायचा आहे का या संदर्भातलं आत्मचिंतन करावं लागेल। कारण की पुढच्या निवडणुकीला या निवडणुकीमध्ये आम्ही त्या पक्षावर का गेलो होतो किंवा त्या सरकारमध्ये एका घटक पक्षावर का गेलो होतो याचं क्लॅरिफिकेशन त्या शहरातले नागरिक नक्की बघतील। नक्कीच लोकसभा असेल किंवा विधानसभेला आम्ही महायुतीच्या विरोधात जे आहे ते मतदान केलं किंवा काम केलं,
आता पुणेकरांना वेगळा ट्विस्ट जो आहे तो या ठिकाणी द्यायचा नाही, म्हणून शरद पवार यांच्या पक्षात आणि अजित पवार यांच्या पक्षात युती हे जे आहे ती शक्य नसल्याचं देखील जगतापांनी या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.